नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगिनी भागवत. आपण भारूड अभ्यासतोय आणि मागच्या भागात पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं, आपण ऐकलंय की कामक्रोधरूपी विंचू जर माणसाच्या मनाला चावला तर त्यामुळं त्याचा तमोगुण वाढीस लागतो आणि त्यामुळं आपला प्राण जाऊ शकतो. आता यातील मी म्हणजे कोण? तर यातील मी म्हणजे माणसाचं मन. हा कामक्रोध विंचू मनाला चावला की माणसाच्या मनात विकार निर्माण होतो. बघा मुलांनो, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचं मन कोणत्याही विकाराने भरलेलं नसतं. लहान मुलं बघा किती निष्पाप असतात, आनंदात असतात. त्यांच्यात आपपरभाव नसतो, कारण त्यावेळी त्यांच्या मनात कोणताही विकार नसतो. परंतु मूल जसजसं मोठं होऊ लागतं तसतसं मनात विकार शिरू लागतात. काम, क्रोध हे शत्रू मनाला सर्वात जास्त त्रास देतात. कामक्रोधरूपी विंचवाने दंश केल्यामुळे मन वाईट विचारांनी भरून जाते. मग कामक्रोधरूपी विंचू चावल्यावर त्याचा परिणाम काय होतो? तर पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. आता मला इथे जास्त तुम्हाला काय स्पष्ट करून सांगायचं आहे? नाथांचा तत्त्वज्ञान सांगण्याचा जो मूळ हेतू आहे तो आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. मुळात आपल्याला पंचप्राण म्हणजे काय ही संकल्पना इथं अभ्यासायची आहे. मुलांनो, तुम्ही 9वीच्या कवितेमध्ये निरोप ही कविता नक्कीच अभ्यासलेली आहे आणि त्याचा गाईडवरनं जर अभ्यास केला असाल तर पंचप्राणाचा अर्थ त्यांनी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असं सांगितलेलं असेल, पण ते अत्यंत चुकीचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आहेत, ज्यांनी आपला देह बनलेला आहे. आपल्या देहामध्ये सुद्धा ही पंचमहाभूतं वास करत असतात. मग पंचप्राणाचा अर्थ काय आहे? तर पंचप्राणाचा अर्थ आहे 5 प्राण. बघूया आपण ते कोणकोणते प्राण आहेत ते, त्यांचं कार्य समजून घेऊया. त्यातला पहिला प्राण आहे प्राण. प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान असे 5 प्रकारचे प्राण आपल्या शरीरात वास करत असतात आणि त्यामुळे आपण चालते फिरते, आपलं शरीराचं जे काही कार्य चालत असतं ते ह्या पंचप्राणांवरती अवलंबून असतं. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्राण. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी तो प्राणवायू तोंडापासून ते हृदयापर्यंत, बघा नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका, ह्या 5 प्राणांची आपल्या शरीरातली नेमकी स्थानं कोणती आहेत, त्यांचं कार्य काय आहे, हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. प्राण म्हणजे प्राणवायू. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी तो प्राणवायू तोंडापासून ते हृदयापर्यंत एवढ्या स्थानामध्ये असेपर्यंतच त्याला प्राण असं म्हणतात. आणि त्याचं नाव आहे दुसरं नाग. प्राणाचं दुसरं नाव आहे नाग. आणि त्याचं चक्र आहे अनाहत चक्र. आणि त्याचं तत्व आहे वायुतत्व. आणि त्याचं कार्य आहे कंठापासून हृदयापर्यंत जो वायू कार्य करतो तो प्राण. त्याचं कार्य काय आहे? नासिका मार्ग, कंठ, स्वरयंत्र, तोंड, अन्ननलिका, श्वसनतंत्र, फुफ्फुसं तसेच हृदयाला क्रियाशील करणं, त्याचप्रमाणे शक्ती प्रदान करणं हे त्याचं काम आहे. हा पहिला आहे प्राणाचा प्रकार, तो म्हणजे प्राण. आणि त्याचं दुसरं नाव आहे नाग. दुसरा जो प्राण आहे त्याचं नाव आहे अपान. त्याचं स्थान आहे गुदा, बेंबीपासून ते खाली गुदेपर्यंत. आणि त्याचं दुसरं नाव आहे कुर्म. कुर्म म्हणजे कासव. आणि त्याचं स्थान जे आहे ते म्हणजे मूलाधार चक्रात. अपान वायूचं तत्व आहे पृथ्वी तत्व. हा अपान वायू जो आहे तो बेंबीच्या खाली मूलाधार चक्रापर्यंत राहणारा हा जो अपान वायू आहे किंवा अपान प्राण आहे त्याचं मूळ कार्य काय आहे? तर मलमूत्र, आर्तव, शुक्र, अधोवायू किंवा गर्भाचं निस्सारण जे आहे हे करणं हे या अपान वायूचं काम आहे. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे उदान वायू.
त्याचं स्थान आहे हृदयात. कंठ, तळवा, भुवई याच्यामध्ये त्याचं स्थान आहे किंवा मस्तिष्क डोक्यापर्यंत. आणि त्याचं जे नाव आहे ते म्हणजे देवदत्त. दुसरं नाव जे आहे ते देवदत्त. श्वासनलिकेच्या थोडं वर आणि गळ्यात विशुद्ध चक्र हे त्याचं स्थान आहे आणि त्याचं तत्व आहे आकाश तत्व असणाऱ्या ह्या उदान प्राणवायूचं कार्य काय आहे तर कंठाच्या वर शरीराच्या सगळ्या अंगांना म्हणजे नेत्र, नासिका, त्याचप्रमाणे संपूर्ण मुखमंडलाला ऊर्जा देणं आणि तेजस्वी बनवणं. संपूर्ण डोक्याला हा उदान प्राण जो आहे तो क्रियाशील ठेवत असतो. हे उदान वायूचं किंवा उदान प्राणाचं कार्य आहे. त्यानंतर चौथा प्रकार जो आहे प्राणाचा तो म्हणजे समान. बेंबी त्याचप्रमाणे तिच्या आसपासचा भाग या ठिकाणी हा कार्य करत असतो आणि त्याचं जे स्थान आहे ते मणिपूर चक्र. या प्राणाचं दुसरं नाव जे आहे ते म्हणजे कृकल आणि त्याचं तत्व आहे अग्नितत्व. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आहेत, ती तत्व आहेत. त्यापैकी अग्नितत्वाचा असा हा प्राण आहे. हृदयाच्या खाली बेंबीपर्यंत कार्यरत असणारा हा जो प्राण आहे समान, त्याचं कार्य काय आहे तर यकृत, आतडी, प्लीहा या किंवा पचनतंत्र जी आहेत किंवा आंतरिक कार्यप्रणाली जी आहे तर हा वायू जो आहे ह्या सगळ्यांना नियंत्रित करण्याचं काम जे आहे ते हा समान प्राण करत असतो. आणि शेवटचा पाचवा जो प्राण आहे तो म्हणजे व्यान. स्वादिष्ठान चक्राजवळ असणारं हे त्याचं स्थान आहे. आणि व्यान हा प्राण जो आहे तो संपूर्ण शरीरात कार्य करत असतो. संपूर्ण शरीर त्यानं व्यापलेलं असतं. या प्राणाचं दुसरं नाव आहे धनंजय. अस्थि म्हणजे हाडं, मांस, त्वचा, रक्त, ज्ञानतंतू आणि केस यामध्ये हा प्राण कार्यरत असतो. सर्व गतींना, विधींना नियंत्रित करणं, सगळ्या अवयवांना, मांसपेशींना, बारीक सारीक ज्या नाड्या आहेत, सांधे आहेत त्यांना कार्यक्षम करणं आणि त्यांची ऊर्जा वाढवणं, त्यांची शक्ती वाढवणं हे जे कार्य आहे ते व्यान हा प्राण करत असतो. मग आता विचार करा मित्रांनो, नाथ म्हणतात काम क्रोध रूपी विंचू चावल्यामुळं पंचप्राण व्याकुळ होतील आणि पंचप्राण व्याकुळ झाला की माझा प्राण जाईल. पंचप्राण व्याकुळ झाल्यामुळे माझा प्राणच चालला आणि त्यामुळं हा प्राण जाता जाता माझ्या सर्वांगाचा दाह झालेला आहे. कामक्रोध रूपी हा जो विंचू आहे तो चावल्यामुळं माझं मन, माझी बुद्धी कामच करण्याशी झाली, माझं चित्त थाऱ्यावर नाही आहे. मग आता याला काय बरं उपाय करावा, काय करावं म्हणजे हा जो काही कामक्रोधरूपी विंचू आहे तो झरझरा उतरेल त्याच्यासाठी नाथांनी पुढे काही उपायही सांगितलेले आहेत. नाथ पुढच्या कडव्यात म्हणतात मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. मनुष्य इंगळी हा माणूस म्हणजेच जणू काही इंगळी आहे. आणि इंगळी म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, विंचवापेक्षाही अतिभयंकर. दारुण म्हणजे काय, दारुण म्हणजे अतिभयंकर, अतिशय वाईट स्थिती. आणि इंगळी म्हणजे खूप मोठा विंचू. कधी कधी माणसाचे मन काम, क्रोध ह्या विकारांनी अतिशय प्रबळ होतं आणि त्याने मनाला फार असह्य अशा वेदना होतात. बघा मुलांनो, रागाच्या भरात, क्रोधात आपण इतरांना वाटेल तसे बोलतो, दुसऱ्याचं मन दुखावेल असं वागतो, बोलतो. त्यामुळे माणसं दुखावतात, दुरावतात. मनुष्य स्वभाव हा ह्या इंगळीपेक्षाही महाभयंकर असा आहे. मग जसं आपण खरा विंचू चावला की इंगळी चावली की त्याचा दाह कमी करण्यासाठी, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी औषधोपचार करतो. पूर्वीच्या काळी मी मगाशी म्हटलं की पूर्वीच्या काळी तर ही इंगळी उतरवण्यासाठी किंवा हा विंचू उतरवण्यासाठी उतरवला जायचा, वैद्यांकडे नेलं जायचं त्या रोग्याला. मग मनुष्यरूपी ही जी इंगळी चावली तर काय करावं ह्याचं उत्तर नाथ पुढच्या कडव्यात सांगतात. नाथ म्हणतात ह्या विंचवाला उतारा, तमगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. ह्या काम क्रोध रूपी विंचवाचे विष निघून जाण्यासाठी
सत्वगुणांचा अंगारा लावा, सद्गुणांचा आश्रय घ्यावा आणि सद्गुणांमुळे मनाचा त्यामुळं दाह कमी होईल. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, म्हणजे सत्वगुणांच्या औषधाने हा तमोगुण निघून जाईल आणि कामक्रोधरूपी विंचू लगेच उतरून जाईल. पण तरीही बघा, विंचू उतरवला, विंचवावरती काही औषधोपचार केले तरीसुद्धा ज्या जागी विंचू चावतो त्या जागी थोडी तरी किंचितशी अशी फुणफुण राहतेच. मग विंचू चावल्यावर तो चढतो, खूप वेदना होतात, उतरवल्यावर वेदना कमी होतात, थोडा वेळ विंचू चावल्या ठिकाणी फुणफुण असते. त्यावेळी काय करावं बरं? तर नाथ सांगतात की सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. सत्वगुणांच्या वर्तनाने, आता मी मगाशी सांगितले सत्वगुण, चांगले वागा, ज्ञान मिळवा, परोपकार करा, दान करा, समाधानी राहा, भक्ती करा, विवेकी वर्तन करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनावर, वासनेवर ताबा ठेवा. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जर किंचित अशी फुणफुण राहिली असेल, सत्वगुणांच्या वर्तनाने सुद्धा जर काही फुणफुण राहिली असेल, तर नाथ काय सांगतात करायला? ती फुणफुण जनार्दन स्वामींच्या, म्हणजे नाथांचे गुरु जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरु, त्यांच्या कृपेने जाईल. शेवटी नाथांना एवढंच सांगायचं आहे की मनुष्य कितीही मोठा झाला, जीवनामध्ये कितीही त्याने यश संपादन केलं, मोठा झाला, मोठ्या पदावरती जाऊन राहिला, तरीसुद्धा गुरुच्या सान्निध्यामुळे, गुरुच्या आशीर्वादामुळे आपल्यातील न्यूनत्वही आपण नाहीसे करू शकतो. सतत आपण गुरुच्या समोर राहिलं पाहिजे, गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि त्यामुळं आपलं जीवन आपण परिपूर्ण करू शकतो. गुरुवरती एकदा आपण भरोसा ठेवला, गुरुच्या चरणी नतमस्तक राहिलो की आपलं जे काही न्यूनत्व असतं ते गुरु कमी करतात, गुरु आपलं अज्ञान दूर करतील. आणि असं तत्त्वज्ञान मनोरंजनाच्या माध्यमातून, या भारुडातून नाथांनी लोकांच्या कल्याणासाठी, समाज प्रबोधनासाठी, लोकोद्धारासाठी लिहिलेलं आहे. अत्यंत मार्मिकपणे दाखले देऊन नाथांनी षड्रिपूंपासून लोकांना मुक्त होण्याचा मार्ग सांगितलेला आहे. या भारुडातून त्यांनी अतिशय मार्मिकपणे आणि अत्यंत सहजतेनं लोकांना षड्रिपूंपासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.